हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. तर आता याच्यामध्ये आपण जो आहे तो मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल हा पॉईंट जो आहे तो स्टार्ट केलेला होता, बरोबर आहे. तर आता त्याच्यामध्ये काल आपण ज्या मेथड ऑफ प्रिपरेशन बघितल्या होत्या तर त्याच्यामध्ये आपण एक रिॲक्शन बघितली होती, हायड्रोबोरेशन रिॲक्शन, बरोबर आहे. तर आता हायड्रोबोरेशन रिॲक्शन मध्ये अल्किन पासून जो आहे तो अल्कोहोल जो आहे तो प्रिपेअर करत असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी रिॲक्शन आपण जी बघितली होती अल्कोहोलची मेथड ऑफ प्रिपरेशन, तर ती होती फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. ओके, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल वा इस्टर असेल. ओके, तर हे जे कार्बोनिल कंपाऊंड आहे या कार्बोनिल कंपाऊंडचं जर आपण रिडक्शन जर केलं किंवा काही कंपाऊंडचं जर आपण तिथे हायड्रोजनेशन केलं तर त्या कंपाऊंड पासून जो आहे ते रिस्पेक्टिव्ह अल्कोहोल जो आहे तो फॉर्म होत असतो. तर ही जे आहे ह्या दोन मेथड ऑफ प्रिपरेशन तिथे बघितल्या होत्या. त्याचबरोबर ग्रिग्नार रिएजंट, ओके, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, ग्रिग्नार रिएजंटला काय म्हणत असतात, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणत असतात. तर हा जो ग्रिग्नार रिएजंट आहे, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे, ज्याला आपण अल्किल मॅग्नेशियम हालाइड या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असतो. तर या ग्रिग्नार रिएजंट पासून सुद्धा जो आहे तो अल्कोहोल कसा प्रिपेअर करत असतात, तर त्यासाठी जे आहे ते आपण तिथे दोन एक्झाम्पल बघितले होते. ओके, तर आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल जे आहे ते जे बऱ्याचदा विचारलेले आहे या मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलवर. ओके, हाऊ विल यू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम दॅट ग्रिग्नार रिएजंट. ओके, तर आता याच्यामध्ये ग्रिग्नार रिएजंट हा वेगळा दिलेला असू शकतो. त्याचबरोबर कुठलाही अल्डिहाइड किंवा कीटोन जो आहे तो मेन्शन केलेला असू शकतो आणि त्याच्यावर बऱ्याचदा जो आहे ते एक्झाम्पल जे आहे ते तिथे विचारलेले आहे. ओके, अतिशय इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ही. ओके, आणि याच्यावर बऱ्याचदा जो आहे तो क्वेश्चन झालेला आहे. दरवर्षी या रिॲक्शनवर जो आहे तो क्वेश्चन असतोच. ओके, मग आता याच्यामध्ये आपण तिथे ऍसिटाल्डिहाइड आणि ऍसिटोन यांची रिॲक्शन ग्रिग्नार रिएजंट सोबत बघितली होती. ओके, आता समजा असा जर क्वेश्चन असेल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड ऑन फॉर्माल्डिहाइड. ओके, तर मग आता याच्यामध्ये जे आहे इथे कसा प्रोडक्ट मिळेल ते आपल्याला इथे बघावं लागेल. तर मी काय म्हटलेलं आहे, फॉर्माल्डिहाइड, बरोबर आहे. HCOOH याला म्हणत असतात अल्डिहाइड ग्रुपला COOH ग्रुपला जर पुन्हा एक फ्री हायड्रोजन अटॅच असेल, अल्किल किंवा अरिल ग्रुप अटॅच नसेल, तर अशा वेळेस त्याला काय म्हणत असतात, फॉर्माल्डिहाइड. आणि याचाच IUPAC नेम काय आहे, मिथॅनॉल. METHANE रिप्लेस केला AL नी, कारण अल्डिहाइड ग्रुप आहे. आता याची रिॲक्शन जी आहे ती कशासोबत तुम्हाला करायची आहे, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, आता आता क्वेश्चनच मी तुम्हाला असं विचारला होता, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड ऑन फॉर्माल्डिहाइड. ओके, तर आता याच्यामध्ये जे आहे ही रिॲक्शन जी आहे ती कशाच्या प्रेस मध्ये घडून येत असते, ड्राय इथरच्या प्रेस मध्ये घडून येत असते. मग आता याच्यामध्ये जो आहे तो सर्वात अगोदर तुम्हाला ऍडिशन प्रोडक्ट मिळेल, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळेल. नंतर पुन्हा त्याचं ऍसिड हायड्रॉलिसिस जर केलं तर तुम्हाला जो प्रोडक्ट आहे तो तिथे अल्कोहोल जो आहे तो मिळू शकतो. पण नेमका अल्कोहोल इथे कुठला मिळेल ते आपल्याला इथे बघावं लागेल. ओके, आता हा कार्बोनिल कंपाऊंड आहे अल्डिहाइड. मी जसं काल तुम्हाला मेकॅनिस्टिक पार्ट जो आहे तो सांगितला तसाच जो आहे तो इथे फॉलो करायचा. आता या कार्बोनिल हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, इथे जे बायबॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे ऑक्सिजन स्वतःकडे ओढणार, ऑब्विसली मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो कार्बन पेक्षा. तर इथले बायबॉन्डेड इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले तर ऑक्सिजनवर चार्ज येणार निगेटिव्ह, ओके, आणि कार्बनवर चार्ज येणार पॉझिटिव्ह, बरोबर आहे. तर आता त्याच्यानंतर जसं या मॉलिक्यूल मध्ये जे आहे ते तिथे इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट घडून आलं ड्यू टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, तसंच याचं डिसोसिएशन झाल्यानंतर सुद्धा जे आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन जे आहे ते तयार होणार. ओके, मग आता याच्यामध्ये मॅग्नेशियम मेटल आहे. ओके, मेटलला मेटल का म्हणत असतात, कारण तो स्वतःजवळचे 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन जो आहे तो देत असतो, म्हणून त्याला मेटल म्हणत असतात. मग कार्बन जो आहे तो पी ब्लॉक एलिमेंट आहे. मग कार्बन काय करणार, इथल्या सिग्मा बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करणार. कार्बनवर चार्ज कुठला येईल, मिथिल ग्रुपवर चार्ज कुठला येईल, निगेटिव्ह. ओके, आणि मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन देणार त्याच्यावर चार्ज कुठला येईल, पॉझिटिव्ह. मग आता ड्राय इथर मध्ये जे आहे हे अपोजिट आयन्स एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील, म्हणजेच काय होणार, ऑक्सिजनकडे जो आहे तो MgI अट्रॅक्ट होणार. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो CH3 निगेटिव्ह आहे, म्हणजेच हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन जो आहे तो या CH3 कडे अट्रॅक्ट होणार. ओके, म्हणजेच हा CH3 जो आहे तो याच्यावर अटॅक करणार आणि ऑक्सिजन जो आहे तो याच्यावर अटॅक करणार, बरोबर आहे. मग आता इथे जो आपल्याला ऍडिशन प्रोडक्ट मिळेल तो असा असेल, या कार्बनला CH3 अटॅच होणार. ओके, म्हणजे हा आहे इथे C, त्याला अटॅच आहे इथे H आणि आहे H, याला अटॅच होणार CH3 निगेटिव्ह. ठीक आहे,
त्याच्यानंतर इथे जो आहे, इथे आहे ऑक्सिजन, ऑक्सिजनवर चार्ज आहे निगेटिव्ह, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजनला अटॅच होणार MgI. ओके, अशा प्रकारे जो आहे तो इथे कॉम्प्लेक्स मिळेल तुम्हाला. ओके, ऍडिशन प्रोडक्ट मिळाला, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळाला. ओके, या कार्बनला CH3 अटॅच झाला. ओके, या ऑक्सिजनला जो आहे तो MgI अटॅच झाला. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये याची रिॲक्शन जी आहे ती आपण कशासोबत केली, ऍसिडच्या बेस मध्ये जी आहे ती H2O सोबत केली. ओके, HOH सोबत केली, म्हणजेच कशासोबत केली, इथे H2O सोबत केली. ऍसिड हायड्रॉलिसिस इथे घडून आणलं तर काय होणार, ऍसिड मध्ये जे आहे त्या वॉटर मॉलिक्युलचं डिसोसिएशन होणार. H पॉझिटिव्ह आयन वेगळा होणार, OH निगेटिव्ह आयन वेगळा होणार. हा जो H पॉझिटिव्ह आयन आहे तो ऑक्सिजनला अटॅच होणार आणि OH निगेटिव्ह आयन जो आहे तो MgI ला अटॅच होणार. म्हणजे तुम्हाला जो प्रोडक्ट मिळेल तो कसा असेल. ओके, तर आता याच्यामध्ये हा मी पहिले मेन्शन करतो CH3. ओके, त्याच्यानंतर आहे CHH, म्हणजेच काय आहे, मग आहे CH2. ओके, आणि या कार्बनला जो आहे तो ऑक्सिजन अटॅच आहे, ऑक्सिजनला काय अटॅच होणार, इथला H अटॅच होणार. तर काय फॉर्म होणार इथे OH. ओके, म्हणजे CH3 CH2 इथला H आणि हा ऑक्सिजन OH, हायड्रॉक्सिल ग्रुप फॉर्म झाला. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो OH आहे तो MgI सोबत रिॲक्ट होणार. मग बाय प्रोडक्ट काय मिळणार तुम्हाला, OH MgI. ओके, ऑलरेडी Mg ला जो आहे तो I अटॅच आहे आणि इथला जो OH निगेटिव्ह आयन आहे तो Mg पॉझिटिव्हला अटॅच होणार. OH MgI, हायड्रॉक्सी मॅग्नेशियम आयोडाइड हा बाय प्रोडक्ट मिळणार. पण जो तुम्हाला प्रोडक्ट मिळालेला इथे, हा प्रोडक्ट कुठला आहे, इथेनॉल. इथेनॉल, इथिल अल्कोहोल, कॉमन नेम इथिल अल्कोहोल, IUPAC ने इथेनॉल. ओके, म्हणजे असा क्वेश्चन जो आहे तो इथे झालेला होता, बोर्ड मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड ऑन फॉर्माल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर. ओके, तर आता याच्यामध्ये जो आहे तो सर्वात अगोदर इथे रिॲक्शन जर झाली तर ऍडिशनल प्रोडक्ट मिळणार मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. त्याचं पुन्हा फर्दर आपण ऍसिड हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला जो आहे तो इथेनॉल किंवा इथिल अल्कोहोल, इथेनॉल म्हणजेच इथिल अल्कोहोल जो आहे तो इथे मिळणार. ओके, आला इथे लक्षात. तर हे एक्झाम्पल जे आहे ते तिथे व्यवस्थित लिहून घ्या. दुसरं एक्झाम्पल आता इथे आपण सॉल्व्ह करू. ओके, झालं सर, सर्वांचं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये हे जे मी इथे ड्रॉ करतो आहे CH2 O CH2. आता याला काय म्हणत असतात, ओके, याला म्हणत असतात इपॉक्साइड. काय म्हणत असतात, इपॉक्साइड. ओके, इपॉक्साइड. ओके, आता याच्यावर क्वेश्चन अशा प्रकारचा झालेला आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ इथिल मॅग्नेशियम आयोडाइड ऑन इपॉक्साइड. ओके, तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला असा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन तयार करून दिलेला आहे. ओके, तर हा क्वेश्चन तुम्हाला जो आहे तो नीटच्या एक्झाम मध्ये मिळेल. ओके, तर इपॉक्साइड आहे, त्याची रिॲक्शन जी आहे ती तिथे बॉन्डलाईन स्ट्रक्चरच दाखवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये जो आहे तो तुम्हाला इथिल मॅग्नेशियम आयोडाइड दिलेला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो आहे तो फायनल प्रोडक्ट जो आहे तो डिटेक्ट करायचा होता आणि त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स तिथे मेन्शन केलेले होते. ओके, तर आता याच्यामध्ये तुमच्या बोर्डच्या सिलेबस मध्ये जे आहे, जो तुमचा अगोदरचा सिलेबस होता, या वर्षी जो आहे तो न्यू सिलेबस आहे, तर त्याच्यामध्ये जे आहे हे अशा प्रकारचं एक्झाम्पल इपॉक्साइडचं दिलेलं नाहीये. पण आता नवीन पुस्तकामध्ये जे आहे इपॉक्साइडचे एक्झाम्पल मेन्शन केलेलं आहे आणि या इपॉक्साइडच्या एक्झाम्पलवर जे आहे ते तिथे एक 4 मार्कचा क्वेश्चन जो आहे तो 2-3 वर्ष आधी जो आहे तो नीट मध्ये विचारलेला आहे. ओके, तर इपॉक्साइडची रिॲक्शन
इथिल मॅग्नेशियम आयोडाईड सोबत जर केली तर कुठला प्रोडक्ट मिळतो. ओके, तर व्हॉट इज द प्रोडक्ट इन द फॉलोइंग कन्व्हर्शन, अशा प्रकारचा जो आहे तो क्वेश्चन होता तिथे. तर आता याच्यामध्ये हा इपॉक्साईड आहे. ओके, तर आता इथे जो आहे इपॉक्साईड आहे, तर तो हा जो इपॉक्साईड आहे तो इथिल मॅग्नेशियम आयोडाईड सोबत कसा रिॲक्ट होणार. मग आता याच्यामध्ये CH3 CH2 इथिल मॅग्नेशियम आयोडाईड, बरोबर आहे, इथिल मॅग्नेशियम आयोडाईड, त्याची रिॲक्शन जी आहे ती कशासोबत करायची आहे तुम्हाला इथे इपॉक्साईड सोबत करायची आहे. मग आता ही रिॲक्शन जी आहे ग्रिग्नार रिएजंट जो आहे तो या इपॉक्साईड सोबत ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये जो आहे तिथे रिॲक्ट होणार. तर मग इथे दिला होता A, पुन्हा ॲरोवर दिलं होतं H3O पॉझिटिव्ह आणि प्रोडक्ट दाखवला होता B. H3O पॉझिटिव्ह म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस तिथे केलेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये जे आहे सेम मेकॅनिझम जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त तिथे कार्बोनिल ग्रुप होते, अल्डिहाइड आणि कीटोन किंवा कुठलं कार्बॉक्सिलिक ऍसिड जरी घेतला तर तिथे कार्बोनिल ग्रुप आहे. तिथे कार्बोनिल ग्रुपवर जे आहे ते तिथे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडची जी आहे ती तिथे ऍडिशन घडून येते. ओके, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडची जी आहे तिथे ऍडिशन घडून येते. पण आता याच्यामध्ये जो आहे तो कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट नाही आहे, पण मेकॅनिस्टिक पार्ट जो आहे जवळपास सारखाच असेल. ओके, जसं मी अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं. तर आता इथे काय होणार. ओके, सर्व इफेक्ट तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट माहिती आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट माहिती आहे, रेझोनन्स इफेक्ट माहिती आहे. ओके, तर हे जे सर्व आपण इफेक्ट याच्या आधी केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेले आहे ते व्यवस्थित अप्लाय करायचे. त्याच्यानुसार जे आहे ते रिॲक्शन सेंटर तिथे शोधायचं. ओके, आता मला इथे रिॲक्शन सेंटर मी इथे हे आहे असं म्हणू शकतो. इथले जे सिग्मा बॉन्डेड इलेक्ट्रॉन ते ऑक्सिजन स्वतःकडे ओढणार. ओके, या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःकडे ओढणार. मग या कार्बन जो आहे तो इलेक्ट्रॉन देणार. कार्बनवर चार्ज कुठले पॉझिटिव्ह. तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी मी साईडला चार्जेस दाखवून राहिलो. या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, तर ऑक्सिजनवर चार्ज कुठला आहे निगेटिव्ह, बरोबर आहे. सेम बघा इथे इथिल मॅग्नेशियम आयोडाईड आहे. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो इथे बॉन्ड आहे, बरोबर आहे, या बॉन्ड मधले जे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ऑब्विसली हा इथिल ग्रुप मधला कार्बन जो आहे तो काय करणार स्वतःकडे ओढणार. ओके, मग कार्बनवर चार्ज कुठला आहे निगेटिव्ह. मग मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन देऊन राहिलेला आहे, मॅग्नेशियमवर चार्ज कुठला आहे पॉझिटिव्ह. मॅग्नेशियम मेटल आहे. ओके, तर आता याच्यामध्ये अशा प्रकारे इथे चार्जेस आयन्स तयार होतील आणि इथे जे आहे ते अशा प्रकारे आयन्स तयार होतील. मग आता याच्यामध्ये हा जो इथिल कार्बो आयनायन आहे, कारण कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा इथिल ग्रुप आहे, हा जो इथिल कार्बो आयनायन आहे मग हा कशाला अटॅच होणार, या कार्बनला अटॅच होणार, CH2 ला अटॅच होणार. ओके, आणि त्याच्यानंतर ऑक्सिजनला काय अटॅच होणार, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे त्याला काय अटॅच होणार Mg आहे. मग जो तुम्हाला ऍडिशन प्रोडक्ट मिळेल तो कशा प्रकारचा असेल बघा, CH2 CH2. ओके, या इथिल ग्रुपला बरोबर आहे CH2 CH2 दाखवलेला आहे मी, CH2 CH2. या इथिल या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला हा जो आहे तो निगेटिव्हली चार्ज कार्बन अटॅच होणार, म्हणजे हा इथिल कार्बन आयन जो आहे तो अटॅच होणार. तो इथे मी दाखवतो CH2 CH3. ओके, आता त्याच्यानंतर या कार्बनला जो आहे तो तिथे ऑक्सिजन अटॅच आहे. ओके, काय अटॅच आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन काय करणार Mg आयला जो आहे तो स्वतःकडे ओढून घेणार. Mg वर चार्ज कुठला आहे पॉझिटिव्ह. बघा लक्षात, त्याच्यामध्ये जो आहे CH2 CH2O निगेटिव्ह, तर या CH2 वर चार्ज होता इथे पॉझिटिव्ह, मग पॉझिटिव्हली चार्ज CH2 ला अटॅच झाला CH2 CH3, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ऑक्सिजनवर चार्ज होता निगेटिव्ह, ओके, त्याला अटॅच झाला Mg आहे. अशा प्रकारे जो आहे तो तिथे ऍडिशन प्रोडक्ट मिळेल. आणि हे जो इपॉक्साईड मध्ये ही जी रिंग आहे, ओके, 2 कार्बन आणि 1 ऑक्सिजन पासून तयार झालेली, त्याचं जे आहे ते ब्रेकअप जे आहे ते तिथे होऊन जाणार. ओके, रिंग तिथे जर ब्रेक झाली तर त्याच्यापासून जो आहे तो तुम्हाला असा कंपाऊंड मिळणार. याचं सुद्धा जे आहे ते तुम्ही नेमिंग करू शकता. आता हा आहे N ब्युटीन, हा आहे मॅग्नेशियम, ओके, आयोडाईड. तर आता याच्यामध्ये जो आहे N ब्युटीन मॅग्नेशियम आयोडाईड असा हा ग्रिग्नार रिएजंट असतात, बरोबर आहे. जसं आपण आता याच्यामध्ये इथिल मॅग्नेशियम आयोडाईड, तो जो आहे इथिल मॅग्नेशियम आयोडाईड हा जो आहे हा ग्रिग्नार रिएजंट आहे. याचं जरी आपण स्पेसिफिक नेमिंग करू शकत नसेल, पण तरी कार्बोनिल ग्रुपवर जशी ग्रिग्नार रिएजंटची रिएक्शन होते आणि मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार होते, तर याला जो आहे तो आपण इथे काय कन्सिडर करू शकतो, नॉमेनक्लेचर नुसार याचं प्रॉपर नेमिंग जे आहे ते आपण
लिहू शकणार नाही, पण आता याच्यामध्ये जे आहे ते याला आपण असं म्हणू शकतो ऍडिशन कंपाऊंड मिळाला, याला म्हणणार आपण मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. तर आता याच्यामध्ये कुठे कुठे अशा प्रकारचं नेमिंग दिलेलं पण असेल तर काही हरकत नाही, किंवा तुम्हाला जर नेमिंग जमत नसेल तर तुम्ही इथे कॉम्प्लेक्स म्हटलं तरी चालेल, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स म्हटलं तरी चालेल. ओके, Mg कॉम्प्लेक्स किंवा सिम्पली कॉम्प्लेक्स. ओके, ऍडिशन प्रोडक्ट जो आहे तो मिळाला. एन ब्युटी ऑक्झी मॅग्नेशियम आयोडाईड. ओके, अशा प्रकारे कुठेतरी तुम्हाला नेमिंग दिलेलं असेल, एन ब्युटी ऑक्झी मॅग्नेशियम आयोडाईड. ओके, तर आता काही हरकत नाही, तुम्हाला इथे जे आहे ते नेमिंग करायची गरजच नाही. इथे जो आहे तो तुम्हाला इथे काय मिळालेला आहे, एक ऍडिशन प्रोडक्ट मिळालेला आहे, रिॲक्शन मधलं रिॲक्शन इंटरमिजिएट मिळालेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, तर आता याच्यामध्ये हा मिळालेला आहे तुम्हाला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, बरोबर आहे. तर आता हा जो मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळालेला आहे, आता याची रिॲक्शन जी आहे, इथे खालचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित दिसतोय, तिथे कव्हर होत आहे. ओके, तर आता याची रिॲक्शन जी आहे ती आपण इथे केली ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. ओके, H2O सोबत, म्हणजेच काय घडून आणलं, त्याचं ऍसिड हायड्रॉलिसिस घडून आणलं. तर काय होणार आता याच्यामध्ये बघा बरं, जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट कुठला असेल, तर CH3 CH2 CH2 CH2O, हा जो O आहे त्याला अटॅच होणार H2O मधला H, इथे होणार OH. ओके, आणि इथला जो H2O मधला OH आहे तो अटॅच होणार MgI ला. मग जो प्रोडक्ट मिळेल तो असा असेल CH3 CH2 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 OH, CH3 CH2 CH2 CH2O, वॉटर मॉलिक्यूल मधला H OH, आणि वॉटर मॉलिक्यूल मधला OH हा MgI ला अटॅच होणार. काय मिळणार, OH MgI, हायड्रॉक्सी मॅग्नेशियम आयोडाईड. पण जो प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळालेला आहे या रिॲक्शन मध्ये, प्रोडक्ट कुठला आहे, N ब्युटिल, N ब्युटिल अल्कोहोल, N ब्युटिल अल्कोहोल मिळालेला आहे तुम्हाला. यालाच काय म्हणत असतात तुम्ही IUPAC ने ब्युटेन 1 ऑर. ओके, पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन. ब्युटेन मधल्या पहिल्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, ब्युटेन 1 ऑल N ब्युटिल अल्कोहोल, हा प्रोडक्ट जो आहे तो इथे मिळेल. ओके, म्हणजे इपॉक्साइड सुद्धा जो आहे तो अल्किल मॅग्नेशियम हलाइड सोबत, म्हणजे ग्रिग्नार रिएजंट सोबत, म्हणजे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड सोबत जर रिॲक्ट झाला तर सेम प्रकारे रिॲक्शन घडून येत असते. त्याच्यामध्ये जो आहे तो प्रोटोकॉल अशा प्रकारचाच असतो, किंवा सर्वात अगोदर जो आहे ते इपॉक्साइड पासून जो आहे तो तुम्हाला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळतो. मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सचं जर तुम्ही तिथे ऍसिड हायड्रॉलिसिस केलं, ओके, तर त्याच्यापासून जो आहे तो अल्कोहोल फॉर्मेशन जे आहे ते घडून येत असते. तर इथे जे आहे ड्राय इथरच्या बेसमध्ये रिॲक्शन घडून येणार, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळणार, आणि इथे जे आहे ते ऍसिड हायड्रॉलिसिस केलं तर अल्कोहोल मिळणार. ओके, 2 स्टेप रिॲक्शन जे आहे ते अशा प्रकारे असेल. आले ते लक्षात. तर हे एक्झाम्पल सुद्धा महत्वाचं आहे, लिहून घ्या. फक्त आता याच्यामध्ये जो आहे तो वेगळ्या प्रकारचा जो आहे तो दिलेला असेल तुम्हाला, रिॲक्टंट आणि रिएजंट जो आहे, ग्रिग्नार रिएजंट जो आहे तो वेगळा असेल, पण रिॲक्शनचा पाथ जो आहे तो असाच असेल. आलं इथे लक्षात. चला व्यवस्थित लिहा आहे. अजून काही एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे बघू. तुम्हाला जो आहे तो अशा प्रकारचा अल्कोहोल जो आहे तो मेन्शन केलेला आहे. आता जर इथे बॉन्ड दाखवलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे की इथे कुठलाही जर ग्रुप दाखवलेला नसेल, म्हणजेच इथे काय असेल, कार्बन. कार्बनला काय अटॅच असणार, 3 हायड्रोजन. कार्बनची व्हॅलन्सी जी आहे ती त्याला 3 हायड्रोजन अटॅच केल्यानंतर सॅटिस्फाईड होणार, म्हणजे इथे काय असेल, CH3 असेल.
मग आता याच्यामध्ये अशा प्रकारचा जर अल्कोहोल असेल, ओके, तर आता याच्यामध्ये अशा प्रकारचा अल्कोहोल तयार करण्यासाठी तुम्हाला कुठल्या ग्रिग्नार रिएजंटची आणि त्याच्यानंतर जे आहे कुठल्या अल्डिहाइड किंवा कीटोनची गरज असेल. ओके, सजेस्ट द अल्डिहाइड और कीटोन and Grignard reagent. Suggest the aldehyde or ketone and Grignard reagent for the preparation of these alcohol. असा जो आहे तो क्वेश्चन असू शकतो. म्हणजे तुम्हाला ए दिलेला असू शकतो, त्याच्यानंतर जो आहे पुन्हा ॲरोवर कंडिशन दिलेली असू शकते, त्याच्यापासून बी मिळणार, बी वर पुन्हा जो आहे ॲरोवर कंडिशन दिलेली असेल, फायनल प्रोडक्ट हा दिलेला असेल. रिॲक्टंट रिएजंट जे आहे ते रिएजंट जे आहे ते तिथे रिॲक्शन ॲरोवर मेन्शन केलेले असतील, पण प्रॉपर रिॲक्टंट वगैरे कुठला आहे तर ते मेन्शन केलेलं नसेल. डायरेक्टली फायनल प्रोडक्ट जो आहे तो दिलेला असेल. म्हणजे जसा क्वेश्चन असतो ना, कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन, तर त्याच्यामध्ये जे आहे ते अशा प्रकारचा क्वेश्चन जो आहे तो तिथे असू शकतो. मग आता तुम्हाला हा अल्कोहोल आहे, हा अल्कोहोल जर प्रिपेअर करायचा असेल तर तुम्हाला कुठला अल्डिहाइड किंवा कीटोन, कारण आपल्याला माहिती इथे अल्डिहाइड घ्यावं लागेल, कीटोन घ्यावं लागेल, कुठला अल्डिहाइड किंवा कीटोन आपल्याला घ्यावा लागेल ज्याची रिॲक्शन आपण अशा स्पेसिफिक ग्रिग्नार रिएजंट सोबत केली तर त्याच्यापासून हा अल्कोहोल मिळेल. ओके, तर आता याच्यामध्ये हा जर आपल्याला प्रिपेअर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल की इथे कुठला कार्बोनिल कंपाऊंड घ्यावा लागेल, कुठला अल्डिहाइड घ्यावा लागेल की कीटोन घ्यावा लागेल. तर आता याच्यामध्ये हा प्रिपेअर करायचा आहे. आता याचं नेमिंग कसं करणार, याचं नेमिंग जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता. IUPAC नॉमेनक्लेचर नुसार जे आहे ते तुम्हाला इथे नेमिंग सांगायचं आहे. सांगू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही याला जे आहे ते अशा प्रकारे नेमिंग सुद्धा करू शकता. 1 सायक्लोपेंटीन मिथॅनॉल. ओके, अशा प्रकारे सुद्धा जे आहे ते तुम्ही तिथे नेमिंग करू शकता. ओके, पण आता याच्यामध्ये असं कुठेतरी तुम्हाला जे आहे ते कुठल्या नोट्स मध्ये वगैरे जे आहे ते दिलेलं असेल, पण प्रॉपर नॉमेनक्लेचर जे आहे ते यूज करून जे आहे ते तुम्हाला तिथे नेमिंग करावं लागेल. म्हणजे बऱ्याचशा याच्यामध्ये बुक्स मध्ये जे आहे ते याचं नेमिंग अशा प्रकारे सुद्धा मेन्शन केलेलं असेल, 1 सायक्लोपेंटीन मिथॅनॉल. ओके, बट ऍक्च्युअली अशा प्रकारे नेमिंग तुम्हाला करायची गरज नाही. ओके, किंवा तसं करणं जे आहे ते चुकीचं ठरेल. तर आपण जो आहे तो याच्यामध्ये पॅरेंट अल्केन जो आहे तो इथे बघायचा. ओके, आता याच्यामध्ये मला असं वाटतं की इथे पॅरेंट अल्केन आहे सायक्लोपेंटेन. कुठला आहे, सायक्लोपेंटेन. ओके, आता याच्यामध्ये आपण हा जो ज्या कार्बनला OH अटॅच आहे तो आहे पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. ओके, मग आता याच्यामध्ये सायक्लोपेंटेन जो आहे तर त्या सायक्लोपेंटेन मधला जो ई आहे, एंडिंग ई, आपण तो रिप्लेस करणार कशाने, मग काय होणार, हा सायक्लोपेंटॅनॉल. मग आता याच्यामध्ये इथे पॅरेंट कंपाऊंड म्हटलेलं आहे सायक्लोपेंटॅनॉल. मग सायक्लोपेंटॅनॉल मध्ये ज्या कार्बनला OH अटॅच आहे तोच आहे पहिला कार्बन, त्याच पहिल्या कार्बनला काय अटॅच आहे तिथे, मिथिल ग्रुप अटॅच आहे. मग आपण तुम्ही जे आहे ते नेमिंग असं करू शकता, 1 मिथिल, 1 मिथिल, पहिल्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे. हाच कार्बन पहिला का, कारण त्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, फंक्शनल ग्रुप तिथे अटॅच आहे. सायक्लोपेंटॅनॉल जे आहे ते अशा प्रकारे आपण त्याला पहिले पॅरेंट अल्केन डिटेक्ट केला सायक्लोपेंटेन, त्याचा ई रिप्लेस केला, त्याला OH अटॅच असल्यामुळे तो म्हटलं सायक्लोपेंटॅनॉल. आता याच्यामध्ये ज्या कार्बनला CH3 अटॅच आहे तो म्हणजे पहिला कार्बन, पहिल्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, 1 मिथिल सायक्लोपेंटॅनॉल. ओके, 1 मिथिल सायक्लोपेंटॅनॉल. अशा प्रकारे जे आहे तुम्ही त्याचं IUPAC नेमिंग करणार. आता याचं कॉमन नेमिंग तर पॉसिबल नाहीये, पण हा प्रिपेअर करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही कुठला अल्डिहाइड किंवा कीटोन जो आहे तो इथे यूज करणार. तर तुम्हाला जो आहे तो अशा प्रकारचा जो आहे रिॲक्टंट घ्यावा लागेल. ओके, तर तुम्ही जर अशा प्रकारचा जर इथे कीटोन घेतला, आता याच्यामध्ये जो आहे हा कुठला आहे, सायक्लोपेंटॅनोन आहे. 1 2 3 4 5 सायक्लोपेंटेन. आता इथे C डबल बॉन्ड ग्रुप आहे, बरोबर आहे, म्हणजेच हा कुठला झालेला इथे कीटोन. फ्री H अटॅच आहे का त्याला, अल्डिहाइड ग्रुप इथे तुम्हाला दिसतोय का, नाही. म्हणजे आता इथे पॅरेंट अल्केन आहे सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेनचा मधला जो एंडिंग ई आहे तो रिप्लेस केला ONE1 ने, कारण आता इथे C डबल बॉन्ड कीटोनिक ग्रुप जो आहे तो इथे प्रेझेंट आहे. ओके, CH2 C डबल बॉन्ड O CH2. ओके, तर हा झाला सायक्लोपेंटॅनॉल.
आता हा जो सायक्लोपेंटॅनोन आहे याची रिॲक्शन आता इथे मिथिल ग्रुप दिसून राहिले आहे, म्हणून मी काय करतो इथे CH3MgI सोबत जी आहे ती रिॲक्शन त्याची घडून बघतो. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे ग्रिग्नार रिएजंटची रिॲक्शन जी आहे ती अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत कोणाच्या प्रेसमध्ये घडून येत असते, ड्राय इथर. ओके, मग आता याच्यामध्ये ऍडिशन प्रोडक्ट मिळेल नेहमीप्रमाणे. या हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्यामधले जे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे तो ऑक्सिजन स्वतःकडे ओढणार, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार. पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला जो आहे तो इथे या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन मिथिल ग्रुप स्वतःकडे ओढून घेणार, तर मिथिल ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज येणार, Mg वर पॉझिटिव्ह चार्ज येणार. जसे तुम्ही आता एक्झाम्पल बघितले, मी बरेचसे एक्झाम्पल घेतले, आता चार्जेस वगैरे दाखवायची गरज नाही, तुम्ही आता जे आहे ते अझ्युम करू शकता. इथले पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने स्वतःकडे ओढले, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला हा CH3 निगेटिव्ह अटॅच होणार आणि या निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजनला Mgi अटॅच होणार, म्हणजे तुम्हाला ऍडिशन प्रोडक्ट मिळणार, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळणार. आता तो मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स जो आहे तो अशा प्रकारचा असेल. OMgI ठीक आहे, आणि इथे अटॅच होणार CH3. ऑक्सिजनला Mgi अटॅच होणार आणि हा जो CH3 आहे तो या कार्बनला अटॅच होणार. अशा प्रकारचा जो आहे तो मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळेल. आता याचं जर आपण इथे ऍसिड हायड्रॉलिसिस केलं, ओके, स्पेस नसल्यामुळे जे आहे ते मी असं लिहितो इथे H पॉझिटिव्ह H2O. ओके, याचा आपण आता इथे ऍसिड हायड्रॉलिसिस केलं तर जो प्रोडक्ट आहे तो अशा प्रकारचा मिळेल तुम्हाला. अशा प्रकारचा जो आहे प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट मिळेल जो आपल्याला मिळवायचा होता. काय झालेलं आहे इथे, हा जो मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सची रिएक्शन H2O सोबत केली तर वॉटर मॉलिक्यूल मधला जो H पॉझिटिव्ह आयन आहे तो या ऑक्सिजनला अटॅच होणार, इथे OH फॉर्म होणार. झाला, CH3 ऑलरेडी अटॅच आहे आणि वॉटर मॉलिक्यूल मधला जो OH निगेटिव्ह आहे तो Mgi ला अटॅच होणार, कारण मॅग्नेशियम वर चार्ज कुठला आहे तिथे पॉझिटिव्ह. मग OH Mgi ला अटॅच झाला तर काय मिळेल, OH Mgi हायड्रॉक्सी मॅग्नेशियम आयोडाइड, आणि जो प्रोडक्ट आहे तो तुम्हाला जो आहे तो हा मिळेल. ओके, सायक्लोपेंटॅनॉल 1 मिथिल सायक्लोपेंटॅनॉल हा जो आहे तो तुम्हाला तिथे प्रोडक्ट मिळेल. ओके, म्हणजेच हा अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला सायक्लोपेंटॅनोन, ओके, म्हणजे रिएक्टंटचे नाव तिथे मेन्शन करा, सायक्लोपेंटॅनोन आणि मिथिल मॅग्नेशियम मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड आणि सायक्लोपेंटॅनोन याची जी आहे ती तुम्हाला गरज असेल. ओके, तर हे जे आहे या रिॲक्शन मधले जे आहे ते रिॲक्टंट असतील ज्याच्यापासून जो आहे तो हा कंपाऊंड मिळेल. आलं इथे लक्षात? तर हे एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित लिहून घ्या. झालं असेल सर्वांना? तुम्हाला जो आहे तो हा कंपाऊंड आता दिलेला आहे. अशा प्रकारचा जो आहे तो तुम्हाला इथे अल्कोहोल दिलेला आहे. ओके, आणि हा अल्कोहोल प्रिपेअर
प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला कुठला ग्रिग्ना रिएजंट आणि त्याच्यानंतर कुठला अल्डिहाइड किंवा कीटोन याची गरज असेल. ओके, सजेस्ट द अल्डिहाइड ऑर कीटोन अँड ग्रिग्ना रिएजंट फॉर द प्रिपरेशन ऑफ फॉलोइंग अल्कोहोल. ओके, मग आता हा अल्कोहोल तुम्हाला दिलेला आहे, याला प्रिपेअर करण्यासाठी तुम्ही कुठला ग्रिग्ना रिएजंट प्रिफर करणार. ओके, आणि कुठला अल्डिहाइड किंवा कीटोन जो आहे तो प्रिफर करणार. तर आता असं बॉन्डलाईन स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये याला जे आहे ते प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये जे आहे ते कंडेन्स फॉर्म मध्ये जे आहे ते आपण कन्वर्ट करू. ओके, मग आता याच्यामध्ये हा आहे CH3. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे हा होणार CH. ओके, त्याला वरच्या साईडला अटॅच आहे CH3. ओके, या CH ला अटॅच आहे CH2OH, बरोबर आहे. CH3 CH CH3 CH2OH CH3 CH CH3 CH2OH. ओके, हा अल्कोहोल आहे. याचं नेमिंग मला तुम्ही सांगू शकता. ओके, तर याचं नाव काय होणार, याचं नेमिंग कसं करणार तुम्ही. तर हा पहिला कार्बन, ओके, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, बरोबर आहे. मग दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, 2 मिथिल. 3 कार्बनची चेन आहे, 2 मिथिल. प्रोपेन 1 ऑल, अशा प्रकारे नेमिंग करावं लागेल. 1 2 3 आहे प्रोपेन. प्रोपेन मधल्या पहिल्या कार्बनला OH अटॅच आहे, प्रोपेन 1 ऑल. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल. असं जे आहे ते तुम्ही तिथे नेमिंग करणार. मग आता याच्यामध्ये हा प्रिपेअर करायचा, त्याच्यासाठी तुम्हाला कुठला ग्रिग्ना रिएजंट आणि कुठला अल्डिहाइड घ्यावा लागेल. तर बघा, हा प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला अल्डिहाइड घ्यावा लागेल H C डबल बॉन्ड OH, फॉर्माल्डिहाइड. कुठला घ्यावा लागेल, फॉर्माल्डिहाइड. आणि त्याच्यानंतर CH3 CH CH3 MgI, हा जो आहे तो ग्रिग्ना रिएजंट घ्यावा लागेल. ओके, आता आपण पहिले जे आहे ती रिॲक्शन करून बघू. आता या स्ट्रक्चरवरून मी अशा प्रकारे जे आहे ते डिसाइड केलेलं आहे, ड्राय इथर. ओके, म्हणजे काय केलं, हा CH3 CH CH3 याला काय केलं, MgI अटॅच केला, म्हणजे ग्रिग्ना रिएजंट मिळाला आयसोप्रोपिल मॅग्नेशियम आयोडाइड. कुठला मिळाला, आयसोप्रोपिल मॅग्नेशियम आयोडाइड, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा इथे CH2OH आहे. मग आता याच्यामध्ये CH CH2 इथे OH आहे. तर मग आता हा जो कार्बन आहे या कार्बनला मी C डबल बॉन्ड, म्हणजे याच्यापासून जो मी अल्डिहाइड इथे घ्यावा लागेल, कुठला घ्यावा लागेल हे डिसाइड करण्यासाठी या कार्बनला 2 हायड्रोजन आहे. ओके, तर आता त्या कार्बनला 2 हायड्रोजन आणि C डबल बॉन्ड ग्रुपचं कन्वर्शन OH मध्ये होत असते जेव्हा त्याची ग्रिग्ना रिएजंट सोबत रिएक्शन घडून येत असते. म्हणून जो आहे त्या कार्बनला जो आहे तो तिथे कार्बोनिल कार्बन कन्सिडर केलं, त्याला डबल बॉन्ड. ओके, तर या स्ट्रक्चरवरून मी असं जे आहे ते इथे ग्रिग्ना रिएजंट आणि अल्डिहाइड मेन्शन केला. आता हा अल्डिहाइड कुठला आहे, मिथॅनल फॉर्माल्डिहाइड. आणि हा जो आहे हा कुठला आहे, आयसोप्रोपिल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, CH3 CH CH3 मधल्या कार्बनला Mg अटॅच आहे, आयसोप्रोपिल मॅग्नेशियम आयोडाइड. मग आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट मिळेल तो कशा प्रकारचा असेल तो इथे बघू. ओके, तर आता HC याला अटॅच आहे इथे H, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये इथे बॉन्डेड इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, ऑक्सिजनवर चार्ज येणार निगेटिव्ह, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजनला Mgi अटॅच होणार, O Mgi. आता इथे जे आहे बॉन्ड जर ब्रेक झाला तर इथले बॉन्डेड इलेक्ट्रॉन कार्बन स्वतःकडे उडणार, कार्बनवर चार्ज जो आहे तो निगेटिव्ह येणार, मॅग्नेशियमवर चार्ज पॉझिटिव्ह येणार, इथे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार, कार्बनवर पॉझिटिव्ह येणार, बरोबर. त्याच्यानुसारच तर आता ऑक्सिजनला निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजनला अटॅच होणार Mgi, बरोबर आहे. आणि या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला अटॅच होणार आयसोप्रोपिल कार्बो ऍनायन, कारण कार्बनवर इथे निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, आयसोप्रोपिल कार्बो ऍनायन म्हणजे हा निगेटिव्हली चार्ज कार्बन जो आहे तो त्या कार्बनला अटॅच होणार, कार्बोनिल कार्बनला. ओके, मग आता याच्यामध्ये इथे असेल CH. ओके, या CH ला अटॅच आहे इथे CH3, इथे अटॅच आहे CH3. ओके, हा
जो CH आहे निगेटिव्हली चार्ज कार्बन आहे तो त्या कार्बनला अटॅच झाला. ओके, CH CH3 अशा प्रकारचा जो आहे तो तिथे मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळेल. ओके, आता याचं जे आहे ते आपण इथे ऍसिड हायड्रॉलिसिस केलं. ठीक आहे, मग आता जो प्रोडक्ट मिळेल तुम्हाला तो अशा प्रकारचा असेल CH3 CH CH3. ठीक आहे, CH3 CH3 त्याच्यानंतर CH2. ओके, त्याला अटॅच OH. ओके, आणि त्याच्यानंतर बाय प्रोडक्ट मिळेल OH MgI. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा ही मॉइटी अशीच अशीच राहणार CH3 CH CH3 CH3 CH CH3. आता हा आहे CH2 दाखवलेला आहे CH2. तर काय झालं, वॉटर मॉलिक्यूल मधला जो H आहे H पॉझिटिव्ह आहे तो अटॅच झाला. काय फॉर्म झाला OH. वॉटर मॉलिक्यूल मधला जो OH निगेटिव्ह आहे तो MgI ला अटॅच झाला. ओके, काय मिळेल हायड्रॉक्सी मॅग्नेशियम आयोडाईड. मग आता याच्यामध्ये आपण हा जो आहे तो प्रोडक्ट मिळवलेला आहे. तर आता याच्यामध्ये बघा बरं, जरी मी याला अशा फॉर्म मध्ये दाखवलं, याला अशा फॉर्म मध्ये दाखवलेला आहे. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे. काय आहे 2 मिथिल. 3 कार्बनची चेन आहे म्हणजे काय आहे प्रोपेन. त्याच्या आता जिथून OH ग्रुप अटॅच आहे तिथून नंबरिंग करायला पाहिजे. इथे नंबरिंग मी चुकीची केली होती. तर हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. ओके, अशा प्रकारे नंबरिंग. जिथून OH ग्रुप अटॅच आहे, फंक्शनल ग्रुप जिथून स्टार्ट होतो तिथं पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे 2 मिथिल. 3 कार्बनची चेन आहे म्हणून प्रोपेन. पहिल्या कार्बनला OH अटॅच आहे 1 ऑल. तर आता हा जो आहे तो असा आडवा दाखवलेला आहे, हा जो आहे तो असा उभा दाखवलेला आहे, पण दोन्ही स्ट्रक्चर जे आहे ते तिथे सारखेच आहे. तुम्ही कशाही फॉर्म मध्ये मेन्शन करा, दोघांचं जे नेमिंग आहे ते असंच आहे 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल. ओके, म्हणजेच आपल्याला 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल प्रिपेअर करण्यासाठी मिथॅनॉलची गरज आहे आणि आयसोप्रोपिल मॅग्नेशियम आयोडाईडची जी आहे या ग्रिग्ना रिएजंटची जी आहे ते गरज आहे. ओके, आलं इथे लक्षात. हे एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित लिहून घ्या. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये जे आपण मेथड ऑफ प्रिपरेशन बघितलेलं आहे त्याच्यावरचे आपण आता एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करत होतो. बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे, हाऊ विल यू कन्व्हर्ट बेन्झिल क्लोराइड इनटू बेन्झिल अल्कोहोल. ओके, बेन्झिल क्लोराइडचं कन्व्हर्शन जे आहे ते बेन्झिल अल्कोहोल मध्ये कशा प्रकारे घडवून आणणार. तर त्यात तो सुद्धा जो आहे तो 1 मार्कचा क्वेश्चन जो आहे तो तिथे विचारलेला होता बोर्ड मध्ये. तर आता याच्यामध्ये हा आहे बेन्झिल क्लोराइड. याच्यापासून तुम्हाला काय मिळवायचं आहे, बेन्झिल अल्कोहोल मिळवायचा आहे. मग आता याच्यासाठी जे आहे ती रिएक्शन कंडिशन किंवा तुम्हाला जो आहे तो रिएजंट इथे शोधावा लागेल. या रिएक्टंटची रिएक्शन कुठल्या रिएजंट सोबत करणार जेणेकरून या बेन्झिल क्लोराइड पासून C6H5 फिनिल ग्रुप, C6H5 ला CH2 अटॅच असेल तर त्याला काय म्हणत असतात बेन्झिल ग्रुप. बेन्झिल ग्रुपला Cl अटॅच आहे, बेन्झिल क्लोराइड. आता या बेन्झिल क्लोराइडचे कन्व्हर्शन जे आहे ते बेन्झिल अल्कोहोल मध्ये करायचं आहे. तर आता इथे मी सिंपली काय करणार, तर याची रिएक्शन जी आहे जर आपण अक्वेस KOH सोबत जर केली, ओके, आणि याला जे आहे ते आपण आता इथे स्ट्रॉंगली जर हीट केलं तर आता याच्यामध्ये हे कन्व्हर्शन जे आहे ते घडून येऊ शकतं आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जी आहे ही शो करू शकते. मग आता याच्यामध्ये बेन्झिल क्लोराइड जो आहे तो जर आपण अक्वेस KOH सोबत जर रिएक्ट केला तर ऑब्विसली काय होणार, इथला जो OH निगेटिव्ह आयन आहे तो या Cl निगेटिव्ह आयनला रिप्लेस करणार. ओके, जो प्रोडक्ट आहे तो तुम्हाला असं मिळेल CH2OH. डिहालोजिनेशन डिक्लोरिनेशन घडून येणार. या अक्वेस KOH मधला OH जो आहे तो Cl ला रिप्लेस करून राहिलेला आहे म्हणजे CH2OH फॉर्म होणार तिथे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा जो K पॉझिटिव्ह आयन आहे तो या Cl निगेटिव्ह सोबत रिएक्ट होणार, KCl फॉर्म होणार. ओके, पोटॅशियम क्लोराइड फॉर्म होणार म्हणजे Cl चा लॉस घडून येणार.
बरोबर आहे. म्हणजे इथे डिहॅलोजिनेशन घडून येणार आणि बेन्झिल क्लोराईडचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, इथे बेन्झिल अल्कोहोल मध्ये होणार. ओके, आलं लक्षात. तर अशा प्रकारे जे आहे ते कन्व्हर्शन घडून येणार. तुम्हाला सिम्पली काय करावं लागेल, बेन्झिल क्लोराईडला जे आहे ते अक्वेस केओएस सोबत जे आहे ते स्ट्रॉंगली हिट करावं लागेल. मग हिट केल्यानंतर जे आहे ते तिथे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन घडून येणार आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन घडून आल्यानंतर बेन्झिल क्लोराईड कशामध्ये कन्वर्ट होणार, बेन्झिल अल्कोहोलमध्ये. ओके, तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला कन्व्हर्शन तिथे घडून आणावं लागेल. आलं इथे लक्षात. हे पण एक एक्झाम्पल जे आहे ते तिथे मेन्शन करून ठेवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा CH3 CH CH3 CH3 CH CH3 CH2 OH. हा जो आहे CH3 CH CH3 CH2OH अशा प्रकारचा जो आहे तो तुम्हाला तिथे अल्कोहोल दिलेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये हा अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी कुठला कार्बोनिक कंपाऊंड जो आहे तो प्रिफरेबल आहे असा क्वेश्चन जो आहे तो तिथे विचारलेला आहे. म्हणजे हा अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी तुम्ही कुठला अल्डिहाइड जो घेणार, ओके, त्याच्यावर तुम्ही कुठली प्रोसेस घडवून आणणार जेणेकरून तुम्हाला हा जो आहे तो अल्कोहोल मिळेल. आता या अल्कोहोलचं नेमिंग तुम्हाला करता येऊ शकतं. आपण अशा प्रकारचा जो आहे तो आता ग्रिग्ना रिएजंटच्या रिएक्शन मध्ये बघितलेला सुद्धा आहे. ओके, तर आता याच्यामध्ये आयसोप्रोपिल मॅग्नेशियम आयोडाइड घेतला होता, त्याच्यानंतर फॉर्माल्डिहाइड घेतला होता. ओके, या दोघांची रिएक्शन केली, ड्राय इथरच्या प्रेसमध्ये मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळवला, त्याचा ऍसिड हायड्रोलिसिस केला, हा फायनल प्रोडक्ट मिळवला. अशा प्रकारचं जे आहे ते एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. पण आता त्याच्यामध्ये जे आहे तो ग्रिग्ना रिएजंट आणि त्याच्यानंतर जो आहे तो अल्डिहाइड जो आहे तो तिथे मेन्शन केलेला होता फॉर्माल्डिहाइड, आपण तो तिथे घेतला होता. पण आता हा प्रिपेअर करण्यासाठी तिथे जे आहे तर तुम्ही कुठला अल्डिहाइड घेणार, तर त्याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड आणि ग्रिग्ना रिएजंट हे ऑप्शनच नव्हते. म्हणजे तुम्हाला जो आहे तो असा दुसरा कुठला अल्डिहाइड घ्यावा लागेल, त्याच्यावर कुठली तरी प्रोसेस करावं लागेल जेणेकरून हा मिळणार. ओके, मग आता याच्यामध्ये हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून काय म्हणणार, 2 मिथिल. काय म्हणणार, 2 मिथिल. आता 3 कार्बनची चेन आहे म्हणून काय म्हणणार, प्रोपेन. ओके, पहिल्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, 1 ऑल. ओके, 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल, 1 2 3, 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल. अशा प्रकारचा जो आहे तो तिथे प्रोडक्ट मिळणार. बरोबर आहे. मग अशा प्रकारचा जो आहे तो त्याचा IUPAC नेमिंग असणार. आता हा प्रोडक्ट जो आहे तो मिळवायचा आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही कुठला अल्डिहाइड जो आहे तो प्रिफर करणार. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्हाला जो आहे CH3 CH CH3 CHO. ओके, हाच अल्डिहाइड तिथे ऑप्शन मध्ये दिलेला होता. आपण आता हे सॉल्व्ह करून राहिलेलं आहे. तुम्हाला जे आहे ते इथे क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये मी सांगून राहिलेलो आहे की बा असा अल्कोहोल होता, त्याच्यासाठी तुम्ही कुठला अल्डिहाइड जो आहे तो प्रिफर करणार. ओके, हा अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी त्या ऑप्शन मध्ये जो आहे तो फॉर्माल्डिहाइड ग्रिग्ना रिएजंट असं काही कॉम्बिनेशन दिलेलं नव्हतं, पण अशा प्रकारचा जो आहे तो तिथे अल्डिहाइड मेन्शन केलेला होता. मग या अल्डिहाइड पासून हा अल्कोहोल जो आहे तो मिळवणं पॉसिबल आहे. तर आता तुम्हाला आठवत असेल तर आपण तिथे रिडक्शन रिएक्शन, ओके, फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड अशी एक मेथड ऑफ प्रिपरेशन बघितली होती. ओके, तर कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन केलं आपण किंवा हायड्रोजनेशन केलं, ओके, किंवा त्याला जे आहे ते रिड्युसिंग एजंट सोबत जर ट्रीट केलं, ओके, LiAlH4 किंवा NaBH4, तर त्या कार्बोनिल कंपाऊंड पासून जो आहे तो अल्कोहोल मिळत असतो. मग आता असा जर तुम्ही कार्बोनिल कंपाऊंड जर घेतला तर त्याच्यापासून हा अल्कोहोल जो आहे तो तुम्ही प्रिपेअर करू शकता. आता हा CHO ग्रुप आहे, यालाच आपण जे आहे ते अशा प्रकारे मेन्शन करणार, C≡OH. ओके, आता याचं नेमिंग कसं असणार, हा कार्बोनिल कार्बन पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन. दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, 2 मिथिल 2 मिथिल. 3 कार्बन आहे, 2 मिथिल प्रोपेन. ओके, 2 मिथिल
प्रोपेन, प्रोपेनचा ई रिप्लेस करणार एल नी, काय होणार 2 मिथिल प्रोपॅनल, हा जो आहे हा अल्डिहाइड आहे. आता मी याचं काय केलं इथे हायड्रोजनेशन केलं. काय केलेलं आहे हायड्रोजनेशन. ओके, कोणाच्या प्रेसमध्ये रेनी निकेलच्या प्रेसमध्ये. रेनी निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलाडियमच्या प्रेसमध्ये जे आहे ते मी तिथे रिडक्शन घडून हायड्रोजनेशन घडून आणलं. तर आता हायड्रोजनेशन घडून आल्यानंतर काय होणार तुम्हाला माहिती आहे, या CH2 मधला एक जो H आहे तो या कार्बनला अटॅच होणार, या CH चं कन्व्हर्शन होणार CH2 मध्ये, बरोबर आहे CH2 मध्ये. आणि या H2 मधला एक हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजनला अटॅच होणार, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार OH मध्ये. मग जो प्रोडक्ट मिळेल आपल्याला तो असा असेल CH3 CH CH3 C OH H H, बरोबर आहे. H2 मधला एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच झाला, एक हायड्रोजन जो आहे तो कार्बनला अटॅच झाला, म्हणजेच काय मिळाला CH3 CH3 CH CH CH3 CH3, बरोबर आहे. त्याच्यानंतर CH2 CH2, त्या कार्बनला अटॅच OH OH, म्हणजेच काय मिळाला 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल. मग आता 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला 2 मिथिल प्रोपॅनलची गरज भासेल. ओके, आणि या 2 मिथिल प्रोपॅनलला जर आपण त्याचं रिडक्शन घडवून आणलं, त्याची रिएक्शन नेसंट हायड्रोजन सोबत जरी केली, ओके, किंवा त्याचं जे आहे ते डायरेक्टली हायड्रोजनेशन जर घडवून आणलं, तर तिथे जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं जो आहे तो प्रोडक्ट मिळणार. ओके, आलं इथे लक्षात. तर हे एक्झाम्पल सुद्धा जे आहे ते मेन्शन करून ठेवा. ठीक आहे. C2H5, okay, CHOH, C2H5 CHOH, CH CH3 CH3, okay, CH CH3 CH3 CHOH C2H5. ओके, तर मग आता याच्यामध्ये हा अल्कोहोल प्रिपेअर करायचा आहे, तर त्याच्यासाठी जो आहे तो तुम्ही कुठला अल्डिहाइड जो आहे जो प्रिपेअर करणार, ज्याच्यावर तुम्हाला जे आहे हायड्रोजनेशन किंवा रिडक्शन केलं तर तुम्हाला हा अल्कोहोल मिळेल. असा कुठला अल्डिहाइड किंवा कीटोन आहे ज्याचं हायड्रोजनेशन किंवा रिडक्शन केल्यानंतर हा अल्कोहोल मिळेल. तर आता हा जो अल्कोहोल आहे त्याचा आपण पहिले नेमिंग बघू. ओके, आता हा C2H5, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. C2H5 यालाच आपण कसं लिहू शकतो CH2 CH3, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये जे आहे ते नेमिंग कसं करणार मला सांगा. CH2 CH3, C2H5 होता, CH2 CH3, म्हणजे तुम्हाला आता लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायला बरं होणार. आता इकडून जरी बघितलं तर तिसऱ्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, इकडून जरी बघितलं तर तिसऱ्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. पण आता नंबरिंग करत असताना मी इकडून करणार, कारण इकडच्या साईडने मिथिल ग्रुप सुद्धा जो आहे, ओके, लोएस्ट कॉम्बिनेशन आपल्याला हवा असते. मग आता हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. इकडून नंबरिंग केलं तरी हा तिसरा झाला असता, पण मी इकडून नंबरिंग केलं कारण मिथिल ग्रुप सुद्धा या साईडला आहे. ओके, मग आता याच्यामध्ये नेमिंग कसं होणार 2 मिथिल 2 मिथिल. पॅरेंट अल्केन कुठला 1 2 3 4 5 पेंटेन. ओके, 2 मिथिल पेंटेन, तिसऱ्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. पेंटेनचा ई रिप्लेस केलेला ऑलरेडी मी, पेंटेन 3 ऑल, बरोबर आहे. 2 मिथिल 1 2 3 4 5 पेंटेन, तिसऱ्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे 3 ऑल. ओके, मग आता हा जो आहे तो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. मग कुठला तुम्ही कीटोन किंवा अल्डिहाइड प्रिपेअर करणार की ज्याचं हायड्रोजनेशन केल्यानंतर हा मिळेल. तर आता बघा याच्यानुसारच आपल्याला हे बघावं लागेल. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CHH आहे ना, त्याच्यानंतर CH CH3
CH3. हा जो आहे तो आपल्याला कीटोन घ्यावा लागेल, हा कार्बोनिल कंपाऊंड इथे घ्यावा लागेल. ओके, जेणेकरून जो आहे तो तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल. मग आता याच्यामध्ये पुन्हा याचं नेहमी हा कीटोन जर तुम्हाला जर घ्यायचा असेल, ज्याचं रिडक्शन केल्यानंतर हा जर मिळत असेल, तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, याचं हा कीटोन तुम्हाला घ्यावा लागेल, ज्याचं नेमिंग कसं असेल, हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. RCOR कीटोन आहे, बरोबर आहे. मग आता या कीटोनचं नेहमी दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, 2 मिथिल. ओके, तिसऱ्या कार्बनला C डबल बॉन्ड ग्रुप अटॅच आहे. पण पॅरेंट अल्केन कुठला आहे, पेंटेन. पेंटेनच्या तिसऱ्या कार्बनला काय अटॅच आहे, C डबल बॉन्ड ग्रुप अटॅच आहे. कीटोनिक ग्रुप प्रेझेंट आहे. कीटोनिक ग्रुप प्रेझेंट असेल तर सफिक्स ON. नेमिंग बघा बरं कसं होणार, 2 मिथिल पेंटेन 3 ON. ओके, 1 2 3 4 5 दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप, 2 मिथिल, 5 कार्बन आहे. पेंटेन, पेंटेनचा ई रिप्लेस केला ONE1 नी, पण C डबल बॉन्ड ग्रुप जो आहे कीटोनिक ग्रुप जो आहे तो कुठल्या कार्बनला अटॅच आहे, तिसऱ्या कार्बनला. म्हणून पेंटेन 3 ON, 2 मिथिल पेंटेन 3 ON. अशा प्रकारे जे आहे त्याचं नेमिंग करणार. ओके, आता याचं मी काय केलेलं आहे, हायड्रोजनेशन केलं. याची रिएक्शन कशासोबत केली, H2 सोबत. कोणाच्या प्रेस मध्ये, रेनी, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम याच्या प्रेस मध्ये जे आहे ते मी तिथे हायड्रोजनेशन घडून आणलं. नेसर्ड हायड्रोजन सोबत रिएक्शन केली तरी चालेल, कळलं काय. म्हणजे NaHgNH2O सोडियम अमलगम ऑर्डरच्या प्रेस मध्ये नेसर्ड हायड्रोजन सोबत जरी रिएक्शन दाखवली तरी तुम्हाला जो आहे तो तिथे प्रोडक्ट मिळेल. सारखंच जे आहे ते तिथे रिएक्शन घडून येणार. आता H2 मधला एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच होणार, H2 मधला एक हायड्रोजन कार्बनला अटॅच होणार. जो प्रोडक्ट मिळेल तो असा असेल, CH3 CH2 CH OH. इथे एक हायड्रोजन अटॅच झाला या कार्बनला CH, या ऑक्सिजनला एक हायड्रोजन अटॅच झाला OH, त्याला अटॅच आहे CH CH3 CH3, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये CH3 CH2 CH OH CH CH3 CH3 अशा प्रकारचा जो आहे हा इथे प्रोडक्ट दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच कुठला आहे तो, 2 मिथिल पेंटेन 3 ऑल. तर आपण त्याच्यासाठी काय केलेलं आहे, हायड्रोजनेशन केलेलं आहे. तर 2 मिथिल पेंटेन 3 ऑल तुम्हाला जो आहे तो इथे मिळालेला आहे, बरोबर आहे. 2 मिथिल पेंटेन 3 ऑल जो आहे हा प्रोडक्ट मिळालेला. त्याच्यासाठी तुम्ही कुठला अल्डिहाइड तुम्हाला घ्यावा लागला, कुठला अल्डिहाइड किंवा कीटोन घ्यावा लागला, इथे अल्डिहाइड घ्यावा लागला आणि इथे तुम्हाला कीटोन घ्यावा लागला. ओके, तर तो कीटोन कुठला आहे, 2 मिथिल पेंटेन 3 ONE. 2 मिथिल पेंटेन 3 ONE त्याचं जर आपण हायड्रोजनेशन केलं रेनी निकलच्या प्रेस मध्ये, तर त्याच्यापासून जो आहे तो तुम्हाला 2 मिथिल पेंटेन 3 ऑल जो आहे तो मिळू शकतो. ओके, तर आता याच्यावर क्वेश्चन कशाही प्रकारचा असेल, ओके, कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन किंवा त्याच्यानंतर हाऊ विल यू प्रिपेअर दिस अल्कोहोल फ्रॉम दॅट अल्डिहाइड. ओके, अशा प्रकारे जे आहे ते तिथे वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते तिथे क्वेश्चनिंग असू शकते. म्हणून जे आहे ते आपण इथे एक्झाम्पल बघून राहिलो, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. आलं इथे लक्ष. होप मी आज जे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. ओके, अजूनही काही एक्झाम्पल असतील तर ते स्वतःहून तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर नाही जमलं तर ते जे आहे तुम्ही मला विचारू शकता, मी तुमचे जे एक्झाम्पल ते सॉल्व्ह करून देणार. काही अडचणी असणार त्या क्लिअर करणार. ओके, तर आपण जो टॉपिक आता कम्प्लीट केलेला आहे तो आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. ओके, आणि त्यावरचे एक्झाम्पल्स. आता आपल्याला जो नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये जो टॉपिक बघायचा आहे तो आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. ओके, तर तुमच्याकडे जर याच्यावर काही एक्झाम्पल सापडतील मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल ते घरी नक्की सॉल्व्ह करा. ठीक आहे, हॅव अ गुड डे.